आपली मकर आहे तिरुपती बालाजी. हॅलो आता हा कोकणी मेवा कडक कडक एक नंबर. कोकणी मेवा मजा येते. हा दोन घेता. नाही घेत नाही. चलतोय कोकणी मेवा थांबा थांबा आकडे बघा. गाणा कोणता काय आणि रहिवासी आणि आरतीसाठी मंडपात करायची रूपा करावी. आपण आजकाल आता थोडा थोडा आणि मंदिर बांधकाम हा देवा शेअरसाठी संजना जयभरत तर नमस्कार, मी जयेश सावंत पुन्हा एकदा कोकणी भाषा यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे. तर आज आपल्या मटखुर्द गावामध्ये दरवर्षी 12 मेला आपली सत्यनारायणाची पूजा असते. तर चला तुम्हाला पण दाखवतो यावेळेला कशी पूजा आहे ती. हा आपला एंट्री गेट आहे इथे. जसं इथून खाली आलो की ते बघा आता थोड्या वेळात परत सत्यनारायणाची पूजा चालू होणार आहे. तर हे बघा आपलं हे ब्राह्मणदेवाचं मंदिर आहे, तर इथेच पूजा असते. चला जाऊया खाली आपण. तर तिथे समोर पूजा आहे आणि इथे साईडला तिथे रात्री नाटकं वगैरे बसणार आणि तिथे परत जेवायला वाढणार नंतर. आणि हे बघा एकता सावंत रांगोळी काढते. तर हे बघा हा आपली मकर आहे तिरुपती बालाजी. आणि हे आपलं ब्राह्मणदेवाचं मंदिर. सार्थक 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 चल जाऊया फिरायला. एकदा काय मदत करू काय? थँक्यू. आपले नवीन रांगोळी आर्टिस्ट आलेत. राज मी विचारलं होतं येऊ काय मत नको बोलला एकटा. यात काय बनवतात? हा डाळ भात भात.
तर हे बघा आता आपण पूजेसाठी फणस काढायला जातोय. आपल्या पूजेला दरवर्षी फणसाची भाजी असते, जनता भाजी. आपल्यासोबत आहे दीपकदा, ओमकार आणि इथे बघा पाठी सर्वजण आहेत, परत येत आहेत. तर चला जाऊया आता. सकाळची ना थंडी लागते, त्या दिवशी पाऊस पडतो तर सकाळी कसली थंडी लागते. दीपकदा किती लागणार फणस? 8 लागतील 8. 8 फणस काढायचे आहे, पण ती फणसाची फणस लहान आहे ती मोठी आहे त्यावर डिपेंड असणार आहे आपला. तर हे बघा इथे पण आहेत फणस, तिकडे पण आहेत. तर जाऊया. तर बघा फणस काढायला काठी घेतली आपण, मोठी लांब काठी आहे. हे आपला गणेश कदम. हे गण्या कोयतो पण पाठी. तीन पडले. आता हा फणस घेऊन जाणार तिकडे, सर्व गोळा करून आणि भाजी करणार तिकडे. तुम्हाला दाखवतो जनता भाजी. फणस काढून झाले, थांबा एकत्र करूया आता, गोळा करूया किती झाले ते. भरपूर फणस आहे तिथे. काका घेऊया कशा. अरे अरे पासा त्याच्या घरे चांगले हो. आणि या माणसा किती माहित आहे ना. बाई खा. चला आता फणस घेऊन जाऊया. सूर्या का थांब नाही, चालूच हा. कोकणी मेवा. कडक कडक एक नंबर. कोकणी मेवा मजा येते. हा 2 घेता. नाही घेत नाही, चलतोय चलतोय. चलतंय कोकणी मेवा. थांबा थांबा आकडे बघा. गाणा कोणता काय. काका डेंजरच होते. हे बारको नको ना. तर आता आपले फणस काढून झालेत. तर हे बघा सर्वजण फणस घेत आहेत, अजून काढायचे आहेत. गाणं काय गाणं. डोईवरी काय डोईवरी घागर रे. डोईवरी घागर. काका अजून हळद विचारले नाही होत. अजून होताच नाही तुम्ही. दाढी बिडी दाढी हा. तर पूजा चालू झाली आहे आणि सर्वजण फणस घेऊन आले. चला हो चला आता. आपलं पूजेचा मकर बघा, तिरुपती बालाजी. गाराणं चालू आहे.
रास्त्यात गाडी नाही वगैरे आज त्याप्रमाणे तर हे बघा मगाशी आपण जे फणस आणलेले ते सर्व घरे काढतायत त्याची भाजी करायची. तरी सर्व ग्रामस्थ पाहुणे मंडळी आणि सर्व रहिवासी यांनी आरतीसाठी मंडपात याची कृपा करावी. आपण आरती आता थोडा सुरुवात करणार आहोत. तरी आरतीसाठी तर हे बघा आता आपली आरत चालू होणार आहे. तर हे बघा सर्व मंडळी आली आहे, थोडी यायची आली. इत्यादी सेवा तुम्हाला देवांच्या चरणांपाशी समर्पित केलेली आहे. केलेली सेवा तुमच्या चरणांपाशी रुजू करून घ्यावी असे धर्म शास्त्र तथा पुराणांनी वर्णन केलेले अखिल पुण्य अशा प्रकारचं शुभ आणि पुण्य अशा प्रकारचं फळ या कुटुंबीय भक्तांना मी ग्रामस्थांना महाप्रसाद घेतल्याशिवाय कोणी जायचं नाही आहे. मंडळ आमच्या ग्रामस्थांच्या मुलांनी जे एक विनंती आहे की बघूच्या इथे जे टेबल आहे ती टेबल घेऊन यायची. त्यानंतर आपण महाप्रसाद देणार आहोत. हा ओके. अरे काय फोटो नाही काढतोय, व्हिडिओ करतोय. हा हा झालं झालं, व्हिडिओ चालू आहे. हा दीपादान बाय तीर्थ दे तीर्थप्रसाद. आता तीर्थप्रसाद घेतल्याच्या नंतर थोड्या वेळाने महाप्रसादाचा लाभ घेणार. वेदांत बाय बघा आता रामोगा इकडे प्रसाद वाटतायत. आत्ताच आपल्याला प्रांजल नायक यांनी 501 रुपये देणगी दिलेली आहे. त्यानंतर 1001 रुपये आपल्याला देणगी दिलेली आहे. आणि मंदिर बांधकाम हा द्या शेअरसाठी संजना जयभरत सावंत यांनी 1111 रुपये दिलेले आहेत. त्यांच्याही मंडळातर्फे ग्रामस्थांतर्फे खूप खूप आभार आहोत. अजून कोण देणगीदार असतील त्यांनी आपली देणगी मंदिर बांधकामासाठी आभार मानते. संपूर्ण गाव मुंबई मंडळ आणि ग्रामस्थ मंडळ यांचे मनपूर्वक आता हे बघा महाप्रसादाला सुरुवात केली आहे. तर हे बघा वाढायला सर्वजण थांबले आहेत. आणि आपले डाळवाले मयूर राणे हे बघा इकडे पण वाढलं. इकडे जे ज्येष्ठ नागरिक आहेत म्हणजे जरा ज्यांना खाली बसायला जमत नाही त्यांच्यासाठी असं वरती टेबल लावून
इकडे ओमकार ओमकार हे रवी नागू काय घे भाव घ्या हे बघा जेवणासोबत आपल्याला फ्रुटी पण आहे माझा जेवणावर प्रत्येक ताटात वाटतोच असा पुढे होते लोक तरी बघा आता सर्वजण पाया वगैरे पडत आहेत तर तीर्थासाठी आरव आणि प्रसाद वाटण्यासाठी सोम लाड सोम हाय आरव हाय का आणि इकडे प्रसाद बघा नाना तयार करतायत हे आपल्या गावातले नाना त्यांना नाना म्हणतात तर आता ते बघा आपलं जेवण झालं आणि जेवणासोबत फ्रुटी होती मगाशी तुम्हाला दाखवलं तर आता सगळी फ्रुटी पिऊया तर चला आता तुम्हाला दाखवतो बाकीचे काय करतायत हे बघा जेवण झालं सर्वजण निवांत असे बसले आहेत तरी थोडं जण जेवायचे आहेत माझा घ्या वेदांत भाई जागा बघून तरी मानवाला सगळ्या सुधारून तुझ्या माय बाबा सत्याना चालू सुधारून टाकले काम कर काय करू गेलो नाही आमच्या घरात तुला लागली रे आता कडे जातलो जातलं का तकडेन जातलो खायच्या बरं असतं शी तर काय जाऊ दे देवाचं असा देवाचं काय यायचा मग घेऊन जाऊ घेऊन जाऊ